नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून. शिवसेना खासदार संजय राऊत छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीसाठी रवाना झालेत. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा आजचा दुसरा दिवस आहे. न्यू पॅलेसवरती कोल्हापुरात जाऊन शाहू महाराजांची भेट घेणार आहेत संजय राऊत. शाहू महाराजांची भेट घेत आहेत संजय राऊत. शाहू महाराजांच्या कालच्या वक्तव्यानंतर संजय राऊत आता शाहू महाराजांच्या भेटीसाठी न्यू पॅलेसवरती रवाना झालेले आहेत. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, आता संजय राऊत न्यू पॅलेसवरती पोहोचलेत का आणि या भेटीला सुरुवात झाली आहे का? काही क्षणातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे या ठिकाणी न्यू पॅलेसवरती दाखल होणार आहेत. या ठिकाणी माध्यमांची सुद्धा गर्दी झालेली आहे. खरं तर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेण्यासाठी काही वेळातच ते या ठिकाणी दाखल होणार आहेत. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने संजय राऊत कोल्हापूरमध्ये आहेत आणि काही ठिकाणी आज सकाळी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या. त्यानंतर आता छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी ते अभिवादन करण्यासाठी गेलेले आहेत आणि तिथून ते आता न्यू पॅलेसच्या दिशेने थेट रवाना होणार आहेत आणि काही वेळातच म्हणजे काही क्षणातच ते या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या या न्यू पॅलेसवरती ते दाखल होणार आहेत. या ठिकाणी अनेक कार्यकर्ते सुद्धा सकाळपासूनच आहेत ते दाखल झालेले आहेत. खरं तर संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत जे आहे ते शाहू महाराजांनी वक्तव्य केल्यानंतर जो शिवसेनेच्या बाबतीचा संभ्रम आहे तो दूर झाल्यानंतर संजय राऊत हे शाहू महाराजांच्या भेटीला येणार आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकते संजय राऊत यांचा कॉन्वॉय या ठिकाणी आपल्याला दिसून येते. हे संजय राऊत आता या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. शाहू महाराजांच्या भेटीसाठी ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरं तर संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून अनेक वादविवाद होते. मुख्यमंत्र्यांनी शब्द डावलला अशा पद्धतीचा आरोप आहे तो संभाजीराजे यांनी केला होता आणि या सगळ्या बाबींचा उलगडा आहे तो संभाजीराजेंचे वडील श्रीमंत शाहू महाराज यांनी केला होता आणि त्यामुळे शिवसेनेचा एक जो संभ्रम होता शिवसेनेच्या बाबतीतला किंवा संजय राऊत यांच्या बाबतीचा जो रोष होता, राग होता शिवसैनिकांचा, तो कुठेतरी दूर झाला आणि त्यामुळे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे आभार मानण्यासाठी संजय राऊत या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण पाहू शकतो या दृश्यामध्ये खासदार संजय मंडलिक जे कोल्हापूरचे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी राज्यसभेचे जे दुसरे उमेदवार आहेत संजय पवार हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत आणि आतमध्ये आता न्यू पॅलेसमध्ये संजय राऊत जात आहेत. खरं तर माध्यमांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. आतमध्ये ही चर्चा आहे ती न्यू पॅलेसमध्ये होणार आहे आणि त्या ठिकाणी आता संजय राऊत या ठिकाणी निघाल्याचं आपण पाहतोय. एकूणच पाहायला गेलं तर संजय राऊत आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि शाहू महाराजांनी संजय राऊत यांच्यामध्ये नेमकी आता काय चर्चा होणार, काय घडामोडी होणार हे सुद्धा पाहणं आहे ते महत्त्वाचं असणार आहे. राजकीय वाद निर्माण झाला होता संभाजीराजे यांच्या उमेदवारीवरून भाग पडला अशा पद्धतीचा आरोप आहे तो शाहू महाराजांच्याकडून केला जात होता. मात्र भाजपकडून शिवसेनेनं संभाजीराजेंचा विश्वासघात केला अशा पद्धतीचा प्रत्यारोप केला जात होता. आरोप प्रत्यारोपांच्या फेरी आहेत त्या झडत असताना आज संजय राऊत आणि या ठिकाणी शाहू महाराज यांचीच या ठिकाणी भेट होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण पाहायला मिळते. त्या ठिकाणी पाहायला गेलं फक्त संजय राऊत आणि निवडणूक आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे. ही भेट आहे ते या ठिकाणी आता आतमध्ये होताना पाहायला मिळते आणि या भेटीनंतर संजय राऊत बाहेर येतील आणि माध्यमांशी संवाद साधतील आणि या भेटीमध्ये नेमकं काय घडलं, काय चर्चा झाली आणि नेमकं संभाजीराजांच्या बाबत काय घडलं याचा उलगडा आहे ते संजय राऊत माध्यमांच्या समोर भेटीनंतर बाहेर आल्यानंतरच करतील. बरोबर. संजय राऊत आणि शाहू छत्रपती यांची भेट झाल्यानंतर नेमकं त्यांच्या भेटीमध्ये काय काय झालं, कोणत्या विषयांवर चर्चा झाली या संदर्भात आपल्याला कळेलच. मात्र या भेटीनंतर संजय राऊत हे पुढच्या कोणत्या कार्यक्रमासाठी जातील, आजचे नियोजित पुढचे कार्यक्रम काय आहेत त्यांचे? शिवसंपर्क अभियानाच्या निमित्तानं संजय राऊत हे कोल्हापूरमध्ये आहेत आणि याचवेळी या सगळ्या राजकीय घडामोडी होताना पाहायला मिळतात. खरं तर संजय राऊत यांनी काल शिवसंपर्क अभियानाच्या निमित्तानं जाहीर सभा सुद्धा घेतली आणि प्रामुख्याने त्यांनी भाजपवरती मोठा आरोप केला. भ्रष्टाचाराचा खापर आहे ते भाजपवरती फोडले, याशिवाय धार्मिक वाद आहे ते भाजप या ठिकाणी पेरते असल्याचा आरोप सुद्धा केला. यासोबतच शिवसेनेच्या माध्यमातून आहे तो आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा शिवाय महापौर होणार नाही या दृष्टीने
पद्धतीनं त्यांची व्यूहरचना असल्याचं पाहायला मिळते. त्यानिमित्तानं अनेक शिवसैनिकांना सुद्धा ते गाठभेट घेत आहेत, त्यांच्याशी चर्चा करत आहेत आणि शिवसेना वाढीसाठी प्रयत्न त्यांच्या असताना पाहायला मिळतात. आणि त्याच अनुषंगाने आज ग्रामीण भागातल्या शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत. आणि आज कागलमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता त्यांची या ठिकाणी पुन्हा एकदा सभा होणार आहे. आणि या जाहीर सभेत आज नेमकी संजय राऊत कोणावरती तोफ टाकतात हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. संजय राऊत आणि शाहू छत्रपती यांच्यातली बैठक, ही भेट संपल्यानंतर आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयात की या भेटीमध्ये नेमकं